वासनेची विकृती वाढू लागली की नातेसंबंधाची राख व्हायला जास्त वेळ लागत नाही. व्याभिचाराचा वणवा नात्यातच धुमसू लागतो किंवा माणुसकीला प्रेम फासणाऱ्या घटना घडतात. सोलापुरातील एका विधवेने प्रियकर शोधला. त्यानंतर जावयालाही मिठी मारली. ते मुलीला समजले तेव्हा आई किंवा नवऱ्याला समजवण्यापेक्षा तिने दिराला जवळ घेणे पसंत केले. मुलगी दिरासोबत अनैतिक संबंध ठेवते हे समजल्यावर आईला राग आला आणि ती त्या संबंधांना विरोध करू लागली. तुला प्रियकर आणि जावई लागतो, मग मी दिरासोबत का संबंध ठेवायचे नाहीत असा सवाल करत मुलीने आईचा जीव घेतला. केवळ व्याभिचारामुळे आईच्या जीवावर मुलगी उठली. हे अत्यंत धक्कादायक आणि मन नसून करणारेच आहे. मुलांना वळण लावण्याची जबाबदारी आई नाही तर पार कोण पाडणार? आईच चुकीचे वागू लागली तर ती मुलीला सदाचार काय शिकवणार? सोलापुरातील कुमटा परिसरात असलेल्या लक्ष्मीनगर परिसरात लक्ष्मीबाई शिवाजी माने ही महिला राहत होती. तिला 2 मुली आणि 1 मुलगा अशी 3 अपत्ये होती. प्रज्ञा आणि अनिता या दोन्ही मुलींचे विवाह झाले आहेत. तर मुलगा योगेश अजूनही शिक्षण घेत होता. लक्ष्मीबाईच्या पतीचे निधन 5 वर्षांपूर्वी झाले होते. त्यामुळे ती एकाकी पडली होती. मुलींची जबाबदारी नसली तरी मुलाची जबाबदारी होती. पण अनिताने भावाला आपल्याकडे नेले. त्यामुळे तिची जबाबदारी थोडी कमी झाली. त्यातच प्रज्ञाचे निधन झाले. मुलीच्या निधनामुळे दुःख आईला होणे स्वाभाविक होते. एकामागोमाग येणारी संकटे आणि हलाखीची आर्थिक परिस्थिती, त्यामुळे उदरनिर्वाह करताना होणारी ओढाताण, जीवनात आलेले एकाकीपण अशा अनेक समस्यांनी लक्ष्मीबाईला घेरले होते. तिला कोणाचाच आधार उरला नव्हता. आपण कोणावर बोजा होऊ नये या विचाराने ती काम करून स्वतःचा उदरनिर्वाह करत होती आणि मुलाच्या भविष्यासाठी काळजी करत होती. पण एकट्या बाईकडे पाहणाऱ्याची समाजाची नजर अद्याप दूषितच आहे. लक्ष्मीबाई 40शीची होती. स्थूल शरीराची, काळी सावळी पण नेटनेटकी राहणारी होती. तिच्या मांसल आणि स्थूल शरीराची टणकता उठून दिसत होती. त्या मांसल देहावर काही जणांची वासना जात होती. ती एकटी आहे आणि विधवा आहे आणि ती सहजपणे मिळू शकेल अशी भावना अनेकांच्या मनात येत असे. पण तिचे कोणाकडे लक्ष नव्हते आणि ती आपल्या आयुष्याचा गाडा उडत होती. ती काही घरांमध्ये धुणे भांड्याचे काम करत असे. कामाला जाताना ती शेअर रिक्षाने जात येत असे. 40शी महिला, कष्टकरी महिला, त्यामुळे तिचे वागणे बिनधास्त होते. सर्वांशीच ती चांगले वागत होती आणि बोलत होती. त्यातूनच तिची रिक्षाचालक विजय भोजे याच्याशी ओळख झाली. विजय रिक्षाचालक होता आणि तो पण एकटाच होता. दररोज येणाऱ्या रिक्षातून लक्ष्मीबाईकडे तो आकर्षित झाला होता. तिच्यासाठी तो रिक्षा थांबवून ठेवत असे. तिच्या जाण्या येण्याच्या वेळा त्याला माहीत झाल्या होत्या. त्यावेळी तो नेमका हजर होत असे. तिला रिक्षात घेऊन सेवा देत असे. रोजच्या संपर्काने त्यांच्यात ओळख वाढली. बोलता बोलता त्याने तिच्याबद्दल सगळी माहिती काढून घेतली. स्वतःबद्दलही तिला सांगितले. दोघांत वाढलेली ओळख कोणत्या थरावर जाईल याचा तिला पत्ता नव्हता. तो मात्र बरोबर पावले टाकत होता. ती शरीराने स्थूल आणि जाड होती. त्यामुळे तिच्या शरीरात एक वेगळेच आकर्षण होते. मजबूत खांदे, भरलेली पाठ, गुरुजांचे मोठे गोळे, फुगलेल्या पोटावर पडणाऱ्या मांसल घड्या, जाडजूड मांड्या, मागे मोठे नितंबाचे गोळे पाहणाऱ्याला मोहात पाडत होते. रिक्षात बसली की ती तिच्या छातीवरचा पदर बाजूला सरकायचा. तेव्हा ब्लाऊजमधून बाहेर आलेले स्तनांचे गोळे पाहणाऱ्याला घायाळ करत असत. विजयला तर हा नजारा रोजच पाहायला मिळत होता. त्यामुळे तो तिच्यावर टपूनच बसला होता. त्याची नजर तिला कळाली तशी ती सावध झाली. हा रिक्षावाला काही चांगला विचार करत नाही असे म्हणत तिने त्याला टाळण्याचा प्रयत्न केला. पण तो काही तिचा पिच्छा सोडत नव्हता. त्याचे हे वागणे तिच्या मनात उत्तेजना वाढवू लागले. 40शीची एकटी बाई हळूहळू शरीर सुखासाठी उतावळी होऊ लागली. अजून जवानी ओसरली नव्हती, पण पती निधनाने शरीर सुखापासून वंचित राहावे लागत होते. शरीर कोणाकडून तरी रगडून घ्यावे असे तिला वाटत होते. पण तसा विश्वासाचा पुरुष नव्हता. आता तो पुरुष विजयमध्ये तिला दिसू लागला होता. त्यामुळे तिच्याकडून त्याला प्रतिसादाचे संकेत मिळू लागले आणि तोही सुखावला. आता त्याने जास्त जोर लावायला सुरुवात केली. तीही खुशीत आली होती. आग दोन्ही बाजूने लागल्याने आता कशाचाच अडसर नव्हता. तिच्या घरात ती एकटी असल्याने तिने त्याला घरी बोलावले आणि तोही आला. तिने हसतमुखाने त्याला घरात घेतले. तो घरात येऊन बसला आणि त्याच्यासमोर ती गप्पा मारत होती. तिचा पदर बाजूला गेला होता. गच्च ब्लाऊजमधून 2 मांसल गोळे अर्ध्याहून अधिक बाहेर आले होते. त्याची नजर त्याच्यावरून हटतच नव्हती. ती त्याच्याकडे बघून हसत होती. तिच्या हसण्यातला रोग त्याला कळला. तसा तो तिच्याजवळ सरकला आणि त्याने तिचा हात धरला आणि त्याने पटकन तिच्या गालावर ओठ ठेवले. तिने त्याला जवळ घेऊन ओठावर ओठ लावले. मग पुढच्या खेळाला वेळ लागणार नाही. एकाकी लक्ष्मीच्या आयुष्यात सोबती मिळाला.
शरीराची भूक भागवू लागला. आता ते घर जणू विजेचेच झाले होते. तो रात्रभर तिच्याजवळच राहत होता. दोघातील अनैतिक संबंध सगळ्यांना समजले होते, पण कोणी त्याच्यावर आक्षेप घेतला नाही. या वयात तिला कोणाचा आधार मिळाला तर बरेच, असे समजून सगळ्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे विजय आणि लक्ष्मी एकमेकांबरोबर वारंवार दिसू लागले होते. लक्ष्मीची मुलगी आणि त्याचा विवाह 2 वर्षांपूर्वी कर्नाटक राज्यातील तुर्वी या गावात महादेव जाधव या तरुणाशी झाला होता. ती नांदायला गेली आणि जाताना भावाला घेऊन गेली. तिचा नवरा महादेव हा इलेक्ट्रिशियन म्हणून काम करत असे. तो इलेक्ट्रिक फिटिंगची कामे घेत असे. ही कामे परगावातील असल्याने तो बहुतेकदा परगावात त्याला जावे लागे. काम संपेपर्यंत त्याला तिकडेच राहावे लागत असे. नवे लग्न झालेले, पण कामासाठी तो घराबाहेरच राहत होता. तो कामासाठी सोलापुरातही यायचा. तेव्हा तो सासू लक्ष्मीबाईकडे येत असे. लक्ष्मीबाई परपुरुषांबरोबर संबंध ठेवते हे त्याला समजले होते. त्यामुळे आता त्याची नजरही सासूवर पडली होती. खरं तर सासू म्हणजेच आईसारखीच असते, पण वासनाधनांना कुठे नाती कळतात. परपुरुषाला जवळ करणारी सासू आपल्यालाही चान्स देणार असा विचार करून महादेव सासूभोवती पिंगा घालू लागला. लक्ष्मीबाई शरीर सुखाला चाटवली होती. तिलाही जावाच्या मनातला हेतू कळला होता आणि तिलाही नात्याचे भान राहिले नाही. दोघांच्या नात्यातील आदर संपला आणि चेष्टा मस्करी सुरू झाली. ती त्याला राहण्याचा, जेवण्याचा आग्रह करू लागली. काम संपवून तो गावी परतत असतानाही तिने त्याला राहा आजची रात्र असा आग्रह केला. सासूच्या आग्रहाखाली तो तिथे थांबला. मग सासूने म्हणजेच लक्ष्मीबाईने झटापट जेवण केले. दोघे जेवण खाऊन उरकून अंथरुणावरती पडले. जावाई खाटेवर होता तर ती खाली अंथरूण टाकून झोपली होती. दोघे बोलत होते. जावाई खाटेवरून उठला आणि तिच्यासोबत शेजारी येऊन झोपला. तिच्या अंगावर हात टाकून त्याने तिला जवळ घेतले. हे काय करताय जावं बापू, असे जरी ती म्हणत असली तरी तिने विरोध केला नाही. त्याचे हात तिच्या स्तनांना कुस्करू लागले. पाहता पाहता तो तिच्यावर स्वार झाला. कर्णबाण जावाई आता लक्ष्मीला सुख देण्यासाठी झटू लागला. ती रात्र सुखात गेली. त्यानंतर इच्छा होईल तेव्हा तो येत होता. सासूकडून सुख मिळत होता आणि लक्ष्मी खुशीत होती. महादेव सासूबरोबर आयश करत होता, तर तिकडे त्याची बायको अनिता त्याच्यासाठी झुरत होती. तरुण बायकोपेक्षा वयस्कर सासूवरच महादेव जास्त फिदा झाला होता. त्याचे बायकोकडे जास्त लक्षच नव्हते. अनिता तरुण होती आणि नवविवाहित होती. तिलाही शरीर सुखाची लालसा असणे स्वाभाविकच होते, पण तिचा पती तिला फार वेळ देत नव्हता. तर दुसरीकडे तिचा दीर शिवानंद मात्र नेहमीच वहिनी वहिनी करत तिच्या मागे पुढे घोटाळत असे. शिवानंद तसा तरुण होता आणि अविवाहित होता. त्यालाही स्त्रीसुख हवे होते. तो तरुण वहिनी अनिताकडे आकर्षित झाला होता. तो ती सांगेल ते काम करत होता. तिच्या प्रत्येक हाकेला तोच प्रतिसाद देत असल्यामुळे दोघांतील जवळीक वाढली. या जवळीकीतही शरीर सुखाचा वास येऊ लागला. दोघे तरुण होते आणि अतृप्त होते. शरीराची भूक दोघांनाही होती. महादेव घरात नसल्यामुळे त्यांना अडवायला कोणीच नव्हतं. साहजिकच अनिताने शिवानंद बरोबर संबंध ठेवण्यास मंजुरी दिली. आता शिवानंद दीर नाही तर तिचा नवराच झाला होता. ती त्याच्यासोबत बाजारात फिरायला पै पाहुण्यांकडे जात होती. रात्री दोघेही एकाच बेडवर मनसोक्त संभोग घेत असत. ती कधी कधी आईकडे सोलापूरला येत असे. तेव्हाही आई कामावर बाहेर गेली की दिरासोबत संभोग करत असे. तेव्हा शेजारी पुजारी नातेवाईकडून तिला तिचा नवरा तिच्या आईकडे रात्री थांबतो याची कुणकुण लागली होती. आपल्या आईचे आपल्या नवऱ्याशी संबंध आहेत हे ऐकून तिच्या तळपायाची आग मस्तकात गेली. पण तिला नवऱ्यापेक्षा शिवानंदच जास्त प्रिय असल्याने तिने राग गिळला. नवरा कुठेही जाऊ दे, दीर आपला आहे अशी तिने मनाची समजूत घातली. तसेच कधी तिच्या नवऱ्याने दीराबरोबर असणाऱ्या तिच्या अनैतिक संबंधाला आक्षेप घेतला तर ती त्याला सासूबरोबर झोपताना लाज नाही का वाटली असे बोलून गप्प करू शकत होती. त्यामुळे नवऱ्याचे सासूबरोबर तर बायकोची दीराबरोबरचे संबंध निवांतपणे सुरू होते. पण कोणतेही पाप फार काळ टिकत नाही म्हणतात, तसेच या प्रकरणातही झाले. नवरा घरी असल्याने अनिताला आणि शिवानंदला शरीर सुख घेता आले नव्हते. त्यातच अनिता माहेरी आईकडे येणार होती. तेव्हा महादेवने सासूकडे जाणे टाळले. अनिताला सांगितले की तू माझ्या भावाला घेऊन जा. तिला तेच हवे होते. ते दोघेही सोलापूरला आले. नेहमीप्रमाणे तिची आई कामावर गेली की मनसोक्त संभोग करायचा हा विचार करतच ते सोलापुरात आले. कधी एकदा लक्ष्मी कामावरती जाते असे त्यांना झाले होते. मुलगी आली म्हटल्यावरती लक्ष्मी घरातील कामे तिच्यावर थोपवून कामाकडे निघाली. ती गेल्यानंतर अनिताने घरातील कामांची आवरावर सुरू केली. ती कामात असतानाच शिवानंद तिला चिटकला आणि त्यांनी आपले संभोग सुख मनसोक्त एन्जॉय करायला सुरुवात केली. लक्ष्मी परत येण्यास दुपार होणार आहे हे माहीत असल्याने या दोघांचा खेळ निवांत सुरू होता. पण वेळ फिरली होती. लक्ष्मी काम कमी असल्याने लवकर घरी आली तर दार बंद. तिने दार ठोठावले आणि अनितालाही हाक मारली. अनिताने ओ दिली पण दार उघडले नाही.
थोड्या वेळाने तिने दार उघडले. आत अनिता आणि शिवानंद दोघे होते. त्यामुळे दार बंद करून ते काय करत असतील हे लक्ष्मीने ओळखले. तिने लेकीला फैलावर घेतले. नवऱ्याचा विश्वासघात करून धीरासोबत घाण संबंध ठेवतेस, तुला लाज वाटत नाही का, असे म्हणत ती अनिताला चांगलीच झापू लागली. आईने अनैतिक संबंध पकडल्यानंतर कोणती मुलगी घाबरली असती, पण अनिता मात्र आईचे बोलणे ऐकून संतापली. तू रिक्षावाला विजय बरोबर संबंध ठेवतेस, माझ्या नवऱ्याबरोबर झोपतेस आणि मला शहाणपणा कशाला शिकवतेस, असे तिने आईला उलट उत्तर दिले. पण लक्ष्मी तिचे म्हणणे मानायला तयार नव्हती. मी केलं ते वेगळं, माझे काय आता उरले आहे, तुझा संसार आहे, उभं आयुष्य तुझ्यासमोर आहे, असे ती काकुळतीने मुलीला समजावत होती. आणि त्याला मात्र ते पटत नव्हते. मुळातच सांगणारा कसा आहे त्यावर ऐकणाऱ्यांचे मत बनत असतं. स्वतःच व्याभिचार करणारी आई मुलीला सदाचार शिकवत असेल तर ती कशी ऐकेल. ज्या नवऱ्याने विश्वासघात केला त्याचा विश्वासघात करण्यात शरम काय, असे विचार आणि त्याच्या मनात आले होते. ती आईला बिलकुल जुमानत नव्हती. नवऱ्याला तिची फिकरच नव्हती. ती दिराबरोबर आनंदात जगू पाहत होती. हे तिच्या आईला मान्य नव्हते. या दोन विचारातून माय लेकीत वादाची ठिणगी पडली. दोघींतील वाद दिवसेंदिवस भडकतच चालला होता. लक्ष्मी अनैतिक संबंधात अडसर होत असल्याने अनिता आणि शिवानंद तिच्यावर चिडून होते. तिचा आवाज कायमचा बंद करायचा असा विचार ते करत होते. त्यामुळे तिला संपवण्याच्या बहाण्याने अनिता आणि शिवानंद सोलापूरला आले. ते दोघे राहणार असल्याने विजयला लक्ष्मीजवळ थांबता आले नाही. तो त्याच रात्री निघून गेला. रात्रीचा काळोख वाढला तसे अनिता आणि शिवानंद एकमेकाबरोबर कामक्रीडा सुरू करू लागले. त्यांच्यातील या खेळास लक्ष्मीने विरोध केला. त्यामुळे ते चिडले. त्यांच्यातील वादाला तोंड फुटले आणि प्रकरण हातघाईवर गेलं. चिडलेली अनिता आणि शिवानंद लक्ष्मीच्या अंगावर धावून गेले. दोघे अंगावर आल्याने तिने त्यांचा प्रतिकार केला. तसे त्या दोघांनी तिला आज तुला सोडतच नाही असं म्हणत जमिनीवर आडवे पाडले. अनिता तिच्या उरावर बसली तर शिवानंदने तिचा गळा आवळण्यास सुरुवात केली. दोघांच्या ताकदीपुढे लक्ष्मीची ताकद कमी पडली. काही वेळातच लक्ष्मी थंडगार पडली आणि ती ठार झाल्याची खात्री होताच अनिता आणि शिवानंद यांनी तिथून पळ काढला आणि ते दुचाकीवरून गावी निघून गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता विजय लक्ष्मीकडे आला. दरवाजा फक्त पुढे असल्याने त्याने हाक मारली आणि कोणीच प्रतिसाद दिला नसल्याने त्याने दार ढकलले. दार लगेचच उघडले म्हणून तो आत गेला आणि समोरचे दृश्य पाहून त्याची पाचावर धारण बसली. लक्ष्मीबाई उतानी पडली होती. ती मेली होती हे स्पष्टच दिसत होते. तो तसाच घरातून बाहेर पडला आणि धावतच लक्ष्मीबाईच्या नातेवाईकांकडे गेला. त्यांना त्याने लक्ष्मीबाई मृतावस्थेत पडल्याचे सांगितले आणि तो पळून गेला. नातेवाईकांनी घरी जाऊन पाहिले तर लक्ष्मीबाईचा मृतदेह पडला होता. त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. एका महिलेचा खून झाल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी स्थापन झाले. लक्ष्मीबाईच्या गळ्यावर असणारे व्रण पाहताच तिचा गळा दाबून खून झाल्याचा पोलिसांना संशय आला. त्यानुसार पोलिसांनी पुढील तपास सुरू केला. या तपासात तिचे रिक्षाचालक विजयबरोबर अनैतिक संबंध असल्याची माहिती मिळाली. त्यानेच तिचा मृत्यू झाल्याचे नातेवाईकांना सांगितले होते. रात्री तो तिच्याजवळ झोपत असे हेही माहितीत उघड झाले. त्यामुळे पोलिसांचा त्याच्यावर पहिला संशय आला. पोलिसांनी त्याचा शोध घेतला आणि त्याला ताब्यात घेतले. विजयने लक्ष्मीबाई बरोबरचे अनैतिक असलेले संबंध कबूल केले पण खून केला नसल्याचे सांगितले. तिची मुलगी अनिता आणि अनिताचा दीर शिवानंद हे दोघे तिच्याकडे आले होते. ते रात्री राहण्यास असल्यामुळे मी थांबलो नाही आणि मी माझ्या घरी गेलो असे विजयने सांगितले. रात्री राहिलेली लेक आणि तिचा दीर सकाळ उजळण्याआधी का गायब झाले, रात्री ते कोठे होते, ते कुठून आले याची माहिती मिळवणे आवश्यक होते. कारण ते दोघेच लक्ष्मीबाई बरोबर अखेरच्या रात्री होते. पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवली आणि कर्नाटकातून अनिता आणि शिवानंद यांना ताब्यात घेतले. त्यांनी पोलिसांसमोर शरणागती पत्करली आणि सगळा घटनास्थळ सांगितला. अनैतिक संबंधास विरोध केल्याच्या कारणातून लक्ष्मीबाई शिवाजी माने हिचा खून केल्याप्रकरणी तिची मुलगी अनिता आणि तिचा दीर शिवानंद या दोघांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि त्याला अटक केली. तर मित्रांनो, जर ही न्यूज तुम्हाला आवडली असेल तर या न्यूजला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.